नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काही प्रश्न बघितले होते, त्याच्या पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. या ठिकाणी बाळांनो बघा, असा पार्ट दिला आहे, ऋतूच्या जवळ एकूण 700 रुपये आहेत. रक्कम तर त्यांनी दिली. या ठिकाणी असं दिले 100 रुपये, 10, 20 रुपये आणि 10 रुपयाचे चलनी नोट आहेत. रुपये 100 व रुपये 10च्या नोटांचे प्रमाण एकाच दोन आहे. जर तिच्याजवळ एकूण 20 चलनी नोटा असतील तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला असं दिलं की 100, 20 आणि 10 रुपयाच्या प्रत्येकी नोटा किती आहेत, अशा स्वरूपाचा एक पार्ट विचारला. ह्या देताना त्यांचं एक टेक्निक आहे बाळांनो. या ठिकाणी समजा ही 100 रुपयाच्या काहीतरी नोट आहेत, ठीक आहे. पुन्हा त्यांनी दिलेल्या नोट आहेत 20 रुपयाच्या दिलेल्या नोट आहेत. या ठिकाणी 20 रुपयाच्या काही तर नोट आहेत आणि पुन्हा आहेत सर 10 रुपयाच्या नोटा. बाळांनो ह्याच्यामध्ये 100 आणि 10 ह्याच्यामध्ये गुणोत्तर त्यांनी दिले एकाच दोन, म्हणजे हा पार्ट आणि ह्या ठिकाणी हा लास्टचा पार्ट, ह्याच्यात गुणोत्तर एकाच दोन आहे. मग आपण ते संख्येच्या स्वरूपात घेऊ. मग ह्याला समजा तुम्ही एक एक संख्या घेतली तर ह्याची संख्या किती घ्यावी लागेल तुम्हाला सांगा, 2x. पण बाळांनो 20 ची किंमतच तुम्हाला काय माहित नाही, गुणोत्तरामध्ये काय दिलीच नाही, त्यामुळे तो पार्ट आपण ह्या ठिकाणी काय मांडू, y मांडू, कारण तो पार्ट तुम्हाला दिला नाही. ही काय बाळांनो संख्या, हे काय तर बाळांनो संख्या, आणि हे काय बाळांनो मूल्य. हे काय बाळांनो मूल्य. तर संख्या आणि मूल्य ह्यांचा जर तुम्ही गुणाकार केला बाळांनो, संख्या आणि मूल्य ह्यांचा गुणाकार केला तर रक्कम तयार होत असते. मग या ठिकाणी 100 आणि 1 ह्यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर या ठिकाणी 100x, 100 रुपये गुणिले 1x, आणि ह्या ठिकाणी 20 गुणिले y तर ह्या ठिकाणी 20 गुणिले y तर ह्या ठिकाणी 20y होतील. ह्या ठिकाणी 2 गुणिले 10 गुणिले 2 तर ह्या ठिकाणी 10 गुणिले 2x अशा स्वरूपाचा पार्ट. आणि रक्कम पण त्यांनी दिले की 700 रुपये, कारण हा सगळा पार्ट रुपयामधला, तर ह्या ठिकाणी उत्तर काय येणार तुमचं 700 रुपये. हे इथं जर केलं तर 100x आणि इथले 20x तर इथे किती झाले सांगा बरं, 120x झाले सर, आणि ह्या ठिकाणी सर 20y, आणि ह्या ठिकाणी किती झाले 700. जर तुम्ही ह्याच्यामध्ये विचार केला प्रत्येक घटकाला इथं 20 ने भाग जातोय बघा, चेक करा. 20 ने ह्याला भाग जातोय, 20 ने ह्याला भाग जातोय, 20 ने ह्याला भाग जातोय. 20 ने जर ह्याला भाग दिला तर इथं झालं 6x. ह्या ठिकाणी सर 20 ने ह्याला भाग दिला तर इथं फक्त राहिलं y, आणि 20 ने ह्याला भाग दिला तर किती झालं 35. तर हे झालं समीकरण नंबर 1. ठीक आहे. आता पुढचा इम्पॉर्टंट पार्ट, बाळांनो ह्यांची एकूण संख्या पण त्यांनी सांगितली 20 चलनी नोट आहेत सगळ्या मिळून. किती सगळ्या चलनी नोटा 20 आहेत. मग या सगळ्या पार्टची जर बेरीज केली संख्येची तर ती किती भरायला पाहिजे सांगा बरं, 20 भरायला पाहिजे. मग 1x अधिक 2x अधिक y सगळ्यांची बेरीज केली तुम्ही तर ह्या ठिकाणी 3x अधिक y बरोबर किती झालं सर, 20 झालं. हे समीकरण नंबर 2 झालं. बरोबर, सगळ्या चलनी नोटांची बेरीज 20 झाली पाहिजे. ह्यांची वजाबाकी जर केली आपण, ह्यांची जर वजाबाकी केली, 1 मधून समजा तुम्ही 2 वजा केलं, 1 मधून 2 वजा केलं, काय होईल सांगा बरं. ह्या 6x मधून 3x निघून गेले तर 3x राहतील, y मधून y गेले तर 0, 35 मधून 20 गेले तर खाली किती राहिले बघा बरं, तर ह्या ठिकाणी राहिले सर 15. x ची व्हॅल्यू किती झाली सर, 5 झाली. x ची व्हॅल्यू 5. y ची पण व्हॅल्यू आपण काढून घेऊ, y ची पण व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी काढून घेऊ. कशी काढणार, तर ह्याच्यामध्ये इथं कुठेही किंमत ठेवा, दोन्हीपैकी एक तुम्हाला तरी सुद्धा चालतंय. ह्या ठिकाणी x ची किंमत 3 ठेवली तर 3 x ची व्हॅल्यू 5 ठेवली तर 3 15, 15 पलीकडे गेल्या वजा होतील आणि y बरोबर किती येईल सर, 5 येईल. ठेवा मग. तर नोटा सांगायच्या तुम्हाला कुठल्या प्रकारच्या किती नोटा आहेत, तर ह्या ठिकाणी पहिली नोट कितीची, हे किती नोट आहेत टोटल, 5 नोट असतील. y ची व्हॅल्यू पण तुमची किती आली सांगा, 5 आली, तर ह्या 5 नोट असतील. आणि ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 5 ठेवा, 5 दोन्ही किती झाली सर, 10 नोटा. म्हणजे 100 रुपयाच्या 5 नोट आहेत, 20च्या 5 आहेत आणि 10च्या 10 नोट आहेत. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. ह्याच्यानुसार तुम्ही गेलं तरी सुद्धा चालतंय. किंवा तुम्हाला एक ऑप्शन सांगतो की ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं की मूल्याला गुणून घ्यायचं, तर तुमचं उत्तर 700 रुपये यायला पाहिजे. मग या ठिकाणी 100 गुणिले 3 केलं तर किती होतात, हे 300 होतात. ह्या ठिकाणी 20 ने गुणलं तर ह्या ठिकाणी 220 रुपये होतात, आणि 10 ने ह्याला गुणलं तर 60. तर किती जरी केलं तर 700 रुपये होत नाहीत. हे उत्तर संपलं. हे झाले 400 रुपये सर. ह्या ठिकाणी 8 2 16, 160 झाले सर, आणि ह्या ठिकाणी 80. ह्या ठिकाणी जर विचार केला तर ह्या ठिकाणी 640 होतात सर, हे सुद्धा उत्तर येत नाही सर. ह्या ठिकाणी समजा 100 ने गुणलं तर ह्या ठिकाणी हे किती होतात सर, 500. ह्या ठिकाणी 20 ने गुणलं तर ह्या ठिकाणी 100, आणि इथं 10 ने गुणलं तर ह्या ठिकाणी 100. तर हे बरोबर 700 रुपये होतात. चेक करा. तर हे तुमचं फायनल उत्तर आहे. आणि नोटांची संख्या पण 20 येते, चेक करा ह्या पर्यायामध्ये. तर अशा स्वरूपाचं पार्ट आहे. हे तुमच्या सहजासहजी लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट मूल्याने त्या संख्येला गुणलं तर उत्तर 700 यायला पाहिजे, असं पर्यायाने गेला असतात तर एवढी उठाठेव करण्याची गरज नाही, तरी सुद्धा तुमचं उत्तर विदिन सेकंदामध्ये आलं असतं.
पण आपल्याला सवय लागलेली असते, नाही सर मला एका टेक्निकने सोडवायचं, तर तुम्ही त्या पद्धतीने विचार करू शकता. आता टोपली ए व बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7-9 आहे. ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत टाकली तर त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर 1-3 होते. बघा आता मी काय करतो बाळांनो, ए आणि बी टोपलीतली जी काही फळं आहेत त्यांचं गुणोत्तर आपण असं घेतलंय या ठिकाणी 7-9. मी काय करतो माहिती का, ए टोपलीतली जी फळं आहेत ना बाळांनो ती 7x मानतो आणि बी टोपलीतली जी फळं आहेत बाळांनो ती काय मानतो मी 9x मानतो. ते म्हणणार ठीक आहे सर, ही झाली फळांची संख्या ए आणि बी मधली. पण ती कशामध्ये घेतली सांगा बरं तुम्ही, एकच्या स्वरूपामध्ये घेतली, ही फळांची संख्या घेतली. प्रश्न समजून घ्या अगोदर तुम्ही, खूप भारी पार्ट आहे. त्यांनी पुन्हा गुणोत्तरच दिले, म्हणजे काय केलंय बघा त्यांनी, ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत टाकली. म्हणजे काय झालंय ते सांगतो. जी काही ए नावाची टोपली होती बाळांनो, ए नावाची जी टोपली होती त्यात 7x एवढी फळं होती, त्यातली 6 फळं तुम्ही काय केली, काढली. आणि जी बी नावाची टोपली होती त्यात 9x फळं होती, त्याच्यामध्ये हिथली 6 निघून गेल्यात म्हणलं, हे तर ती 6 मिसाळी लागतील का नाही सांगा बरं. तुम्ही ह्याच्यातनं 6 काढलेत, ती ह्याच्यामध्ये काय केली तुम्ही, मिसळली. आणि त्यांनी आता बघितलं की नवीन गुणोत्तर किती झालं सर, 1 असतील. अशा स्वरूपाचा पार्ट झाला. ए टोपलीतनं 6 काढली आणि बी मध्ये टाकली तर गुणोत्तर झालं 1 असतील. ए आणि बी चं पुन्हा गुणोत्तर 1 असतील. तिरकस गुणाकार करा बाळांनो, हे तिरकस गुणाकार केला तर 7-21, या ठिकाणी 6 किती झाले, 18. हे झाले 9x, या ठिकाणी 6. मग या ठिकाणी हा पार्ट इकडे गेला, 12-9-21, तर या ठिकाणी 12x आणि या ठिकाणी 18 इकडे गेलं तर किती झाले, 24. तर एक्सची जी काय व्हॅल्यू आहे बाळांनो, ते एक्सची व्हॅल्यू किती येते बाळांनो, 2 येते. अशा स्वरूपाचा पार्ट आहे, हे तुम्हाला मांडता आलं. आणि त्यांनी विचारलं ए आणि बी टोपलीत एकूण किती फळं आहेत, ए आणि बी मधली फळं तुम्हाला काढायचं सांगितलं. ए आणि बी मधली फळं तुम्हाला काढायचं सांगितलं. तर ए आणि बी मधली जर फळं तुम्ही विचारात घेतली तर या ठिकाणी 7x अधिक 9x किती झाली सर, 16x झाली. मग एक्सची किंमत किती आहे सर, 2 आहे. तर ह्या ठिकाणी 16-2 किती झाले सर, 32. तर ही किती झाली फळांची संख्या सर, 32 झाली. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. ए आणि बी एकूण फळ किती सर, 32 आहे. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तुम्हाला काय दिले काय नाही हे लक्षात आलं पाहिजे. पहिल्या ए मधून 6 काढली तर बी मध्ये 6 टाकली, गुणोत्तर 1 असतील. सगळं कॅल्क्युलेशन केलं तर एक्सची व्हॅल्यू 2 आली. तर या ठिकाणी किंमत ठेवली 7-2 14 आणि 18. 14 आणि 18 किती होतात सर, 32 होतात. तर एकूण फळ किती येतं, 32 येतं. हा एक अशा स्वरूपाचा एक प्रश्न विचारलाय, गट क संयुक्त पूर्व 2019. ह्याच्यामध्ये अगोदर एक पार्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. तो पार्ट काय ते अगोदर लक्षात ठेवा. प्रश्न काय विचारला बघा. तर मी पहिल्यांदा तर प्रश्न वाचून घेतो, मग तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. C1 आणि C2 या दोन महाविद्यालयातील एकूण 480 विद्यार्थ्यांचे ते वापरत असलेल्या संगणकाच्या प्रकाराबाबत सर्वेक्षण करण्यात आले. म्हणजे एवढं तर कळतंय. तर C1 आणि C2 जर ह्यांची बेरीज केली आपण, ते किती येणार आहे सर, 480 येणार आहे. ठीक आहे. C1 आणि C2 ची बेरीज केली तर किती यायला पाहिजे, 480. म्हणजे दोन कॉलेजमधले एकूण मुलं किती येतात, 480. त्या सर्वेक्षणातून गोळा झालेली माहिती पुढील तक्त्यात दिली आहे. C1 आणि C2 या दोन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 9:7 आहे. आता बाळांनो एक पार्ट इथे क्लिअर झाला पाहिजे तुमचा. पार्ट अशा स्वरूपाचा आहे राजांनो. या ठिकाणी C1 अधिक C2 चा जर विचार केला तर तो किती आहे सर, 480. आणि मी जर तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारला, C1 आणि C2 यांचं गुणोत्तर किती आहे, तर तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांचं गुणोत्तर 9:7 आहे. म्हणजे C1 कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आणि C2 कॉलेजमध्ये किती विद्यार्थी हे तुम्ही काढू शकता का? तुम्ही म्हणणार हो सर, सहज सांगू शकतो. मग समजा C1 मधले विद्यार्थी जर मला काढायचे असेल तर काय केलं पाहिजे सांगा बरं. तर मी C1 मधले विद्यार्थी काढायचे असले तर 9 वरती लिहायचे, खाली लिहिलं पाहिजे 16 आणि ह्या ठिकाणी सर 480. मग C1 मधले, मग ह्या ठिकाणी 16 इकडे भाग जातो, 16 48 30 झाले, 9 27 270 झाले. मग C1 कॉलेजमधले विद्यार्थी कितीच सर, 270 येतं. तर हा पार्ट तुमच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. C1 कॉलेजमधले विद्यार्थी किती सर, 270. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये पुढे जाऊन त्यांनी आपल्याला अशी विचारली. तर ह्याच्यामध्ये काय होतंय बरं का, हे संगणक आणि लॅपटॉप असं वापरतात. आता इथं डेस्कटॉप आणि लॅपटॉप असं वापरतात. काही जण दोन्ही पण वापरतात, काही जण काहीच वापरत नाहीत. अशा स्वरूपाचा एक पार्ट दिलाय. त्यांनी विचारलंय काय, C1 महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा लॅपटॉप आहे. कमीत कमी एक, जास्तीत जास्त 2. कमीत कमी एक, जास्तीत जास्त 2. कमीत कमी एक, जास्तीत जास्त 2. आणि असे विद्यार्थी आपल्याला काढायचे. मग असं काढायचं असल्यावर तुम्ही काय केलं पाहिजे. मग C1 महाविद्यालयामध्ये ही गोष्ट तुम्हाला काढायची. कमीत कमी एक, जास्तीत जास्त 2. म्हणजे कमीत कमी एक तर ते डेस्कटॉप वापरतील, फक्त हे डेस्कटॉप वापरणारे, फक्त लॅपटॉप वापरणारे पण येणार आणि दोन्ही वापरणारे. पण हे कोणतेही नाही, काहीच वापरणारे येतील का सांगा बरं. हे काहीच वापरत नाही, ते येणार नाही. मग बाळांनो आपल्याला ह्या 3 गोष्टीची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. तुम्ही म्हणाल कशी करायची सर. आता एकदम सिंपल आहे.
अरे बाळांनो, C1 कॉलेजमधले एकूण विद्यार्थी किती बाळांनो? 270. टोटल विद्यार्थी किती सर? 270. 15 तर काहीच वापरत नाहीत, 15 तर काहीच वापरत नाहीत राजांनो. मग राहिलेले हे तिन्ही मधली जर बेरीज केली तर ती तिन्ही मधली बेरीज किती असेल सर? तर तिन्ही मधली बेरीज 270 यायला पाहिजे, म्हणजे सॉरी ह्या सगळ्याची बेरीज 270 यायला पाहिजे, म्हणजे इथं किती पार्ट असला पाहिजे? 255. मग या तिन्हीची बेरीज केली तर 255 भरायला पाहिजे, आणि त्यात प्लस 15 मिसळलं तर 270. म्हणजे या ठिकाणी 255 असे विद्यार्थी ते काही ना काहीतरी वापरतात, म्हणजे एक वापरतात किंवा दोन वापरतात, असे 255 असले पाहिजे. 15 काहीच वापरत नाहीत. आणि C1 कॉलेजमधले विद्यार्थी 270 आहेत. आणि आपल्याला तेच विचारलंय, C1 महाविद्यालयातील किती विद्यार्थ्याकडे किमान एक प्रकारचा, किमान शब्दाचा अर्थ असतो एक असला तरी चालतोय आणि दोन असले तरी सुद्धा चालतात, दोन्ही असले तरी चालतात. फक्त एक असला तरी चालतंय, दोन असले तरी चालतात. मग फक्त एक असलेले पण घेतले आणि दोन्ही असलेले पण घेतले, आणि ह्या सगळ्यांची बेरीज 255 असायला पाहिजे. का? कारण C1 कॉलेजमधले एकूण विद्यार्थी, मग ते वापरत असतील किंवा वापरत नसतील, त्या सगळ्यांची बेरीज 270 आहे. C1 मधले वापरत असतील किंवा नसतील वापरत, त्यांच्या सगळ्याची बेरीज 270 असली पाहिजे. मग त्यातले 15 काहीच वापरत नाहीत तर ते सोडून द्या, मग खाली राहिले 255. 255 असे आहेत जे एकतर डेस्कटॉप वापरतात किंवा फक्त लॅपटॉप वापरतात किंवा दोन्ही पण वापरतात. असे सगळे 255 आहेत. ह्या तिघांची बेरीज 255 आहे, हे लक्षात ठेवा. आणि इतका सिंपल प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. हे तुमचं फायनल उत्तर आहे. दिलेला डेटा तुम्हाला वाचता आला पाहिजे की त्याच्यामध्ये दिलंय काय तुम्हाला. C1 आणि C2 मधले 480 विद्यार्थी त्यांचं गुणोत्तर दिलंय, म्हणजे C1 मधले विद्यार्थी मला कळले. त्यांनी सांगितले दोन्हीपैकी एक प्रकारचं लॅपटॉप वापरणारे किंवा संगणक वापरणारे, तर दोन्हीपैकी एक वापरणारे 255 असतील. तर अशा स्वरूपाचा हा प्रश्न विचारलाय गट क संयुक्त पूर्व 2019च्या पेपरमध्ये. इझी क्वेश्चन होता. दोन संख्येचे गुणोत्तर 3/4 प्रमाणात आहे, तर त्यांच्या वर्गाची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? त्या संख्या मांडतानाच आपण अशा मांडायच्या, त्या संख्या जे दिल्यात बाळांनो त्या संख्याच मांडताना तुम्ही अशा मांडायचे की ह्या संख्या मांडायच्यात सर 3x आणि पुन्हा मांडायच्यात 4x. यांच्या वर्गांची बेरीज करायची, म्हणजे अगोदर वर्ग करून घ्या. यांचे काय केले पाहिजे तुम्ही? वर्ग केले पाहिजेत. वर्ग केले सर, ठीक आहे. आणि आता ह्यांची सेकंड क्रिया सांगते की आता बेरीज करा. अगोदर वर्ग करायचे, नंतर त्यांची बेरीज करायची, आणि बेरीज पण त्यांनी दिली तुम्हाला 400. 3चा वर्ग केला तर 3चा वर्ग केला तर 9 होतं सर, आणि x चा वर्ग केला तर x वर्ग होतो. 4चा वर्ग केला तर 16 होतो, x चा वर्ग केला तर x वर्ग होतं, आणि हे झाले 400. 16 9 किती झाले सर? 25, आणि हे झाले सर x चा वर्ग, बरोबर किती झाले सर? 400. समीकरणाच्या दोन्ही साईडला 25 ने भाग दिला, 25 1 25, 25 1 150. x बरोबर किती झाले सर? 4 झाले. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. x ची जी काही तुमची किंमत आहे बाळांनो, x ची किंमत आली तुमची 4. x ची किंमत आली 4. आणि त्या संख्या कोणत्यात आता ते पण तुम्हाला ह्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे. त्या संख्या आहेत ते 4. तर 4 तरी किती झाले सर? 12 झाले. 4 इंच किती झाले सर? 16. 12 आणि 4 म्हणजे 12 आणि 16 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. आहे का ह्याच्यामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 1. फक्त वर्गांची बेरीज करायला सांगितली. आता हे तर पण एक तशाच स्वरूपाचा प्रश्न आहे. दोन संख्याचं गुणोत्तर 2 असतील आहे, तर त्यांच्या वर्गांची बेरीज 468 आहे. मग अगोदर त्या संख्या तुम्ही मांडल्या पाहिजे 2x आणि 3x. त्या संख्या मांडल्या पाहिजे तुम्ही 2x आणि 3x. आता यांच्या वर्गाची बेरीज करायची, म्हणजे पहिल्यांदा त्यांचे वर्ग केले पाहिजेत. वाक्याचा अर्थ असा असतो, पहिल्यांदा वर्ग केले पाहिजेत, आणि आता त्या वर्गांची काय केली पाहिजे तुम्ही? बेरीज केली पाहिजे. आणि ती बेरीज किती येते सर? 468. मग या ठिकाणी 2, ह्या ठिकाणी 4 झाले, 2चा वर्ग, ह्या ठिकाणी x वर्ग, ह्या ठिकाणी 3चा वर्ग झाला 9, आणि ह्या ठिकाणी काय झाले सर? x वर्ग. ह्या ठिकाणी 468. 9 4 किती झाले सर? 13. ह्या ठिकाणी x चा वर्ग, ह्या ठिकाणी सर 468. मग x वर्ग बरोबर 13 किती झाले सर? 39. 39 म्हटलं ह्या ठिकाणी 7 13 78. x ची किंमत किती आली बाळांनो? 6 आली. हे तुमचं उत्तर आहे. x ची व्हॅल्यू 6 आली, आणि त्या संख्या कोणत्या हे पण तुम्ही सांगू शकता. संख्या सांगू शकता. 6 किंमत ह्याच्यामध्ये ठेवा. तर ह्याच्यानुसार जर तुम्ही काढलं 6 2 12 आणि 6 3 किती झाले सर? 18. 12 आणि 18 हे तुमचं फायनल उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. आता तुम्ही म्हणणार सर ह्याच्यामध्ये मी फास्ट उत्तर कसं सांगू शकलो असं? दोन संख्याचं गुणोत्तर 2 असतील. इथं गुणोत्तर बघा बरं, गुणोत्तर काढलं तर इथं 6 7 गुणोत्तर आहे. इथं गुणोत्तर जर काढलं तर हे 5 6 आहे सर. इथं जर गुणोत्तर काढलं तर या ठिकाणी 2 5 10 20 5 6च येतं. सॉरी इथं 9 या, सॉरी 5 6, आणि ह्या ठिकाणी 6 ने भाग दिला तर 6 2 12 6 3 18. हेच तुमचं उत्तर आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे की तुम्हाला ते उत्तर काढताना पण काही टेक्निक लक्षात आले पाहिजेत फास्ट मध्ये.
उगा तिथं जज करत बसायचं नाही की मी कशा पद्धतीने सोडवत. आता दोन संख्येचं गुणोत्तर एकाच 2 आहे, दोन संख्येत 7 मिसळ असते, त्यांचं गुणोत्तर 3:7 होतं. त्या संख्या जर तुम्ही विचारात घेतल्या तर त्या संख्या समजा 1x आणि ह्या ठिकाणी सर तुम्ही घेतल्या ती संख्या 2x ह्या स्वरूपाच्या त्या संख्या. त्यांनी सांगितलंय की आता ज्या काही तुम्ही संख्या घेताय त्या संख्येमध्ये पहिल्या संख्येमध्ये समजा तुम्ही 7 मिसळ आणि या ठिकाणी दुसरी जी संख्या आहे त्याच्यामध्ये पण समजा तुम्ही 7 मिसळ. आता मात्र गुणोत्तर किती होतं सर? 3 आसपास. ही संख्या नाही आता, पण ज्यावेळेस तिला गुणुले एक्स करतो ना त्यावेळेस मी ऑटोमॅटिक ही संख्या तयार होते. ही संख्या आहे बाळा, आता संख्या नाही. ह्याला असं म्हणू शकत नाही पहिली संख्या 1 आणि दुसरी संख्या 2 आहे. नाही, ती संख्या मी घेताना एक्सच्या पाड्यामधली घेतोय की समजा दोन्हीकडे समजा एक्स ने गुणते, म्हणजे मला माहित नाही कुठल्या फॅक्टरने गुणायचं. आता बाळा तिरकस गुणाकार केला तर ह्या ठिकाणी किती होते सर? 5x आणि 5 7 किती झाले सर? 35. 3 दोन्ही किती झाले? 6x झाले आणि 7 किती झाले सर? 21. वजा बाकी होते, हा पार्ट इकडे गेला वजा होणार, हा पार्ट इकडे आल्या वजा होणार. हा पार्ट वजा केल्यानंतर इथे होतात 14 आणि ह्या ठिकाणी हे एक्सची व्हॅल्यू किती आली सर? 14. आणि आता तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, तर मोठी संख्या कोणती? तर मोठी संख्या ह्याच्यात 2x आहे सर, तर ह्या ठिकाणी 2x, तर एक्सची व्हॅल्यू किती? 14, तर 14 दोन्ही किती झाली सर? 28 आणि हे तुमचं उत्तर आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, म्हणजे जास्त दिमाग लावायची काही गरज नाही तुम्हाला, त्या संख्येच्या स्वरूपात मांडून घ्यायच्यात अगोदर तुम्हाला घेताना. आता बघा, ह्या व्यक्तीचा जमा खर्च अशा स्वरूपाचा दिलाय गुणोत्तर. त्याची आवक म्हणजे जमा, बरं का, येणारं उत्पन्न. जमा होणारी खर्च रक्कम म्हणजे काय असतं? त्याचं उत्पन्न वगैरे काहीतरी गृहीत धरा की त्याचा पगार वगैरे काहीतरी असेल, तर त्याची शिल्लक किती असेल. गुणोत्तराच्या स्वरूपात जर मी असं जर गोष्ट म्हटली तर या ठिकाणी जमा समजा काहीतरी तुमचा पगार आहे, ह्याला आवक म्हटलं जातं, किंवा तुम्ही ह्याला असं पण म्हणू शकता तुमचं काय उत्पन्न असेल किंवा पगार असेल. उत्पन्न असेल किंवा काय असेल, पगार असेल, हे तुमच्याकडे येणार. मग ह्या पगारामधून काय होतं बघा, काही तुम्ही खर्च करताना काहीच तुमच्याकडे बचत राहते, बचत किंवा शिल्लक अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तर हा पार्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. ते म्हणणार सर हे तर खूप सिंपल आहे. आता बाळांनो समजा गुणोत्तराच्या स्वरूपातच मी मांडतो. समजा तुमचा जो काही जमा आहे तो 5x आहे, ठीक आहे. खर्च तुमचा समजा 4x आहे, तर शिल्लक किती असेल सांगा बरं. ते म्हणणार 5x उत्तर आणायचं म्हणजे शिल्लक किती असेल सर? 1x असलं पाहिजे. आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, कारण जमा आणि खर्च यांचं गुणोत्तर दिले तुम्हाला आणि मी ती 4x आणि 5x अशा किमती या ठिकाणी मांडून घेतल्या, उत्पन्न आणि पगार हे असं स्वरूपाचं पार्ट. मग शिल्लक किती असेल सर? 1x असली पाहिजे. आणि त्यांनी तेच दिले की ह्या ठिकाणी तुमची जी काही आवक आहे ती दिली आहे तुम्हाला किती? 18,000. म्हणजे ह्या ठिकाणी तुमचं जे काही 5x ची किंमत किती तुम्हाला दिली बाळांनो? 18,000. 5 ने भाग जातो, 5 त्रिक 15, खाली उरले 3, 5 सक्क 30, 36 आला. हे झालं x ची किंमत. आणि त्यांनी विचारलंय तुम्हाला की आता त्यांचे शिल्लक किती असेल, तर ह्या ठिकाणी शिल्लक काढायची तुम्हाला. शिल्लक बरोबर काय असेल सर? 1x आणि गुणुले 1 नाही लिहिलं तरी चालतं, नुसतं x बरोबर किती झाले सर? 3600 रुपये. आणि हेच तुमचं उत्तर आहे. अशा स्वरूपाचा पार्ट आहे बाळांनो, एकदम सिंपल पार्ट आहे. संकल्पना लक्षात ठेवा, तुम्हाला पार्ट अवघड वाटणार नाही. त्यांनी दिले तुम्हाला जी काही जमा आहे, जी काही आवक आहे ते आहे सर 18,000. एक्स ची व्हॅल्यू अशी आली. मग शिल्लक किती असेल? शिल्लक काढायची असेल तर 1x, आणि त्याच्यामुळे ह्याचं उत्तर येतं सर 3600 रुपये. पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न बघा, ह्याच्यामध्ये काय दिले ते. एका श्रीमंत माणसाने त्याच्या मृत्यूनंतर 90,000 रुपये त्याची विधवा पत्नी, 4 मुले व 6 मुली यांच्यासाठी ठेवले होते. प्रत्येक मुलीला मुलीच्या रकमेच्या चौपट व प्रत्येक मुलीला त्याच्या आईच्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळावी, तर प्रत्येक मुलाचा वाटा किती? अशा स्वरूपाचा एक प्रश्न आहे याच्यामध्ये. बाळांनो ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला ते सांगतो की पहिल्यांदा जी वाक्य रचना दिली ती अशी घ्या की या ठिकाणी जो काही मुलगा आहे त्या मुलाला मुलीच्या रकमेच्या चौपट, म्हणजे जी काही डॉटर आहे त्याची जी काही मुलगी आहे त्या मुलीच्या 4 पट रक्कम भेटली पाहिजे. प्रत्येक मुलाला मुलीच्या 4 पट. आणि प्रत्येक मुलगी जी आहे, जी काही डॉटर आहे, तिला काय भेटली पाहिजे? जी काही मदर म्हणजे त्यांची जी काही आई आहे त्या आईच्या दुप्पट रक्कम भेटावी, असं त्या श्रीमंत माणसाने त्याच्या तरतूद करून ठेवलेली असेल. इथं गुणुले 1 करा, इथं गुणुले 1 करा, अशा स्वरूपाचं पार्ट. पहिल्या ह्याच्यामध्ये मी एस आणि डीचं गुणोत्तर काढतो, खाली डी आणि एमचं गुणोत्तर काढतो. एस आणि डीचं गुणोत्तर, खाली डी आणि एमचं गुणोत्तर काढून घेतो पहिल्या ह्याच्यानुसार. एस आणि डीचं गुणोत्तर काढताना एस ची किंमत 4 येईल, डी ची किंमत येईल, म्हणजे 4 असेल. इथं
डी ची किंमत 2 येणार, एम ची किंमत 1 येणार, डी ची किंमत 2 येणार, एम ची किंमत 1 येणार. हा पार्ट तुमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. इथं सारखा पार्ट आहे, इथं सारखा पार्ट आहे. ठीक आहे. मग आपली इथे टेक्निक डिझाईनची SDM अशा स्वरूपाचा पार्ट येणार. मग या ठिकाणी झाले सर 8, या ठिकाणी झाले 2, या ठिकाणी किती पार्ट झालं सर 1 झाला. मग एका मुलाला किती भेटणार तर 8x रुपये रक्कम भेटणार. एका मुलीला डॉटरला किती भेटणार 2x रक्कम भेटणार. आणि एक जी आई आहे तिला 1x रुपये काय भेटणार रक्कम भेटणार. हा पार्ट आपल्याला त्यांनी दिलाय. बाळांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की मुलं किती तर मुली कितीत आणि त्याची पत्नी म्हणजे त्या मुलांची आई ह्या सगळ्यांना 90,000 रुपये वाटायचे. 90,000 रुपये वाटायचे. आता मुलं कितीत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 4 मुले म्हणजे 4s येणार आहेत. आणि 6 मुली तर 6 डॉटर्स आणि 1 मदर ह्या सगळ्यांची रक्कम जर एकत्र केली तर ती किती भरते सर 90,000 रुपये. हा पार्ट त्यांनी आपल्याला दिलाय. मग एका मुलाला किती भेटते तर 8x म्हणजे 4 गुणिले 8x. इथं 6 गुणिले डी एका मुलीला किती भेटतात एका मुलीला 2x. 1 गुणिले इथं 1x अशा स्वरूपाचा पार्ट इथं किती सर 90,000. 8 चौक 32, 32 आणि 12 किती झाले 32 आणि 12 44, 44 आणि किती झाले 45, इथे झाले 45x आणि हे झाले सर 90,000. आता बघा 45 ने भाग जातो का नाही सगळीकडे. 45 1 45, 45 दोन्ही 90. तर एक्स ची जी काही व्हॅल्यू आहे ती एक्स ची व्हॅल्यू किती झाली सर हे अशा स्वरूपाचा पार्ट 2000. आता बाळांनो प्रश्नामध्ये काय विचारले प्रत्येक मुलाचा वाटा किती. आता एका मुलाला किती भेटतात सांगा बरं 8x रुपये भेटतात प्रत्येक मुलाला. ह्या ठिकाणी 8x म्हणजे इथं एकच यस आहे म्हणजे एकच मुलगा आहे एका मुलाला 8x. मग बाळांनो 8 गुणिले 2000 जर तुम्ही केलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे बाळांनो 8 2 16,000 आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेत आणि खूप जुना प्रश्न आहे राज्यसेवेचा. त्यामुळं इथं काय जास्त दिमाग लावण्याची गरज नाही. हा प्रश्न एकदम इझी पार्ट आहे. असं विचार करून आगे जुन्या काळातला प्रश्न आहे म्हणजे नवीन काळामध्ये येणार नाही. येऊ शकतोय त्याचं टेन्शन तुम्ही घ्यायची काही गरज नाही. एक मुलगा एक मुलगी आणि त्यांची आई यांचं गुणोत्तर मी ह्या ठिकाणी काढून घेतलं. हे फक्त एकासाठी. मग त्याचं 4 मुलं आहेत 6 मुली आणि एक त्यांची आई आहे आणि सगळ्याला 90,000 द्यायचे. मग त्यानुसार प्रत्येकाची रक्कम ह्याच्यामध्ये ठेवली तर 90,000 व्हायला पाहिजे. मग ह्या स्वरूपाने आपण प्रश्न सोडवला. हा प्रश्न बघा राज्यसेवा पूर्व 2017च्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न. प्रश्नामध्ये खूप क्वालिटी बघा प्रश्न दिसतंय इतकं इझी नाही. एका कॅनमध्ये ए आणि बी या 2 द्रावणांचे मिश्रण 7:5 प्रमाणात आहे. जेव्हा त्यातील 9 लिटर मिश्रण काढून घेतले बी द्रावणाने तो कॅन पूर्णपणे भरला तर ए आणि बीचं मिश्रण किती झाले प्रमाण झाले 7:9. तर सुरुवातीला एचे द्रावण किती असेल अशा स्वरूपाचा एक पार्ट त्यांनी आपल्याला विचारला. बाळांनो अगोदर एकूण मिश्रण किती होतं हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला ह्याची एक टेक्निक सांगतो कशा स्वरूपाची बघा. ज्यावेळेस तुम्ही ते 9 लिटर मिश्रण बाजूला काढता त्याच्यामध्ये ए किती लिटर बाजूला निघले आणि बी किती लिटर बाजूला निघले हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग ते कसं काढायचं ते पण सांगतो. ए आणि बीचं गुणोत्तर किती असतं 7:9. जेवढं त्याचं गुणोत्तर 7:5 आहे 7:9 म्हटलं का 7:5 आहे. तर याच्यामध्ये बाळांनो ए किती लिटर बाजूला पडते आणि बाहेर बी किती पडते हे जर काढायचं असेल तर त्या गुणोत्तराच्या स्वरूपातच ते बाहेर पडत असतं. म्हणजे ए पहिल्यांदा किती लिटर बाजूला पडते तर ह्या ठिकाणी 7 किती झाले सर 12 आणि गुणिले काय करावं लागेल 9. ह्या दोघांची बेरीज खाली असते. मग ह्या ठिकाणी 3 ने भाग दिला तर 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे ह्या ठिकाणी सर 21/4 लिटर. ह्या ठिकाणी बी किती बाजूला पडते त्याच्यातनं तर हे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या ठिकाणी 5 वरती लिहावं लागेल खाली 12 लिहावं लागेल इथं 9 लिहावं लागेल. पुन्हा तीच टेक्निक 3 ने भाग दिला ह्या ठिकाणी म्हणजे 15 किती झाले सर 4 झाले. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही 9 लिटर बाजूला काढताय ना त्यावेळेस एवढं लिटर ए बाजूला पडणार आणि बी एवढं पडणार म्हणजे 21/4 ए बाहेर पडते तर बी 15/4 बाहेर पडते. आता ए आणि बी किती लिटर आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगायचं सुरुवातीला ए आणि बीचा जर विचार केला तर ए आहे 7x लिटर आणि बी किती आहे सर 5x लिटर. बघा आता खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. वरचा पार्ट आहे तो ए साठी नंतरचा खालचा पार्ट आहे तो बी साठी. पहिल्यांदा ए होतं 7 लिटर 7x लिटर बी होतं 5x लिटर. पण ज्यावेळेस यातनं 9 लिटर मिश्रण बाजूला काढलं 9 लिटर मिश्रण ज्यावेळेस बाजूला काढलं तर ए किती बाजूला पडला तर ए पडला त्यातनं 21/4 लिटर बाजूला आणि हितनं बाजूला पडलं बी 15/4 लिटर ह्यातनं बाजूला निघलं. बरोबर आहे का नाही.
ज्यावेळेस तुम्ही ते 9 लिटर बाजूला काढलं त्या प्रमाणामध्येच बाहेर पडत असतं. जेवढं पहिल्यांदा गुणोत्तर आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये ते ए आणि बी बाहेर पडत असतं. म्हणजे 9/5 या प्रमाणामध्येच ए आणि बी बाहेर पडत असते. मग ए बाजूला पडले 21/4 लिटर आणि बी बाजूला पडले 15/4 लिटर. आणि त्यांनी सांगितले आता तो बी द्रावणाने कॅन पूर्णपणे भरला. बी द्रावणाने पूर्णपणे भरला म्हणजे 9 लिटर काढले तर 9 लिटर टाकलं, पण ते 9 लिटर कुठं जाणार? बी मध्ये जाणार. तर त्यामुळे इथं अधिक काय आलं. आणि आता त्यांनी सांगितलं की हे गुणोत्तर एक भला मोठा कॅन होता, त्याच्यामध्ये ए आणि बी होत. बघा हा पूर्ण असं समजा भरला असं गृहीत धरा. ह्यातमध्ये काय आहे सर? ए आणि बी. यातनं ए आणि बीचं मिश्रण 9 लिटर बाजूला काढलं, पण ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय असणार आहे सांगा बरं? ए आणि बी असणार आहे 9 लिटर मध्ये. मग 9 लिटर मध्ये ए किती होतं आणि बी किती होतं तेवढं बाजूला काढलं त्यातनं. आता टाकताना मात्र ह्याच्यामध्ये जे 9 लिटर तुम्ही टाकताय बाळांनो, जे 9 लिटर तुम्ही टाकताय ते काय आहे? फक्त बी आहे. त्यामुळे इथं फक्त बी आपण ह्याच्यामध्ये टाकलं. आणि आता हे नवीन गुणोत्तर बनतंय 7/9. तर ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे. ज्या प्रमाणामध्ये तुम्ही काढताय तेवढ्याच प्रमाणामध्ये ए बाजूला निघते आणि बी पण त्याच प्रमाणात निघते जेवढं त्याचं गुणोत्तर आहे. छेद सारखा करायचा प्रयत्न करा. ह्या ठिकाणी सर 7 चूक 28, 28 x भागिले 4 वजा 21/4. इथं छेद सारखा करायचा प्रयत्न करा. 20x भागिले 4 इथं 15/4 आहे तसंच. ह्या ठिकाणी सर 36/4 आणि ह्या ठिकाणी 7/9. कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं तर हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही करायचा प्रयत्न केला तर ह्या ठिकाणी किती येते सर? 28x वजा 21. छेद 4 येणार आहे आणि इथं पण छेद 4 आहे, तो ऑटोमॅटिक एकमेकाला कॅन्सल होतो. इथला छेद 4 आहे, इथला छेद 4 आहे, एकमेकाला कॅन्सल होतं. इथं किती राहिलं मग सर? 20x राहिलं आणि 36 मधून 15 गेले, खाली किती राहिले सर? 21 राहिले आणि ह्या ठिकाणी सर 7/9. अशा स्वरूपाचा पार्ट. मी एक पान ह्याच्यामध्ये ऍड करतो. तर ह्या ठिकाणी 9, 28x आणि 21. अशा स्वरूपाचा पार्ट येईल आणि 20, 21 आणि त्याला 7 ने गुणायचे. तर हे कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. अवघड असं काय नाही. या ठिकाणी बघा 9, 8, 72 8 7 9 2 18 7 किती झाले? 25. 252x. या ठिकाणी 9 9 2 18 189 झाले. या ठिकाणी 7 2 14. या ठिकाणी 140x झाले सर आणि या ठिकाणी 7 7 2 किती झाले सर? 14. हा पार्ट आहे. मग हा पार्ट इकडे गेल्यानंतर वजा होईल सर. तर ह्या ठिकाणी झाले 0, सॉरी 2 आले ह्या ठिकाणी, पुन्हा ह्या ठिकाणी आले 1, ह्या ठिकाणी 112x आले. किती आले? 112. 189 आणि 147 9 7 16 6 हातच्याला 1 8 4 12 आणि 1 13 3 हातच्याला 1. या ठिकाणी किती होते? 336. मग ह्याचे तिप्पट जर केले तर 336 होतात. एक्सची व्हॅल्यू किती आली सर? 3 आली. आता त्यांनी काय विचारलंय प्रश्नामध्ये? हा पार्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्यांनी विचारलंय एचे द्रावण किती असेल. सुरुवातीला कॅन मध्ये एचे द्रावण किती असेल? तर एचे द्रावण होतं 7x. याचं द्रावण सुरुवातीला होतं 7x. तर 7 गुणिले 3 उत्तर किती झालं सर? 21. आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे. 21 लिटर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आहे का ह्याच्यामध्ये 21 लिटर? आहे. पर्याय क्रमांक 3. तुम्हाला दिलेला प्रश्न फक्त तुम्हाला एवढ्याच पार्टमध्ये सोडवायचा आहे बाळांनो. हे कॅल्क्युलेशन हेतनं पुढचं आहे. आता तुमचं एवढं तुम्ही म्हणणार हे तुम्हाला कसं काय फास्ट कळतंय की ह्याच्यामध्ये एवढंच काढलं पाहिजे तेवढं. हे कॅल्क्युलेशन जे आहेत ते मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेत राजांना. मी सांगितलंय बेरीज आणि गुणोत्तर असेल तर कुठलाही घटक तुम्हाला काढता येतो. इथं बेरीज आहे 9 आणि 7 आणि 5 ह्यांची बेरीज आहे. या ठिकाणी ए आणि बी ची बेरीज आहे 9 लिटर. 9 लिटर तुम्ही जे बाजूला काढता यात ए आणि बी आहे म्हणजे ए आणि बी ची बेरीज 9 लिटर आहे. मग एच किंमत किती येईल, बी ची किंमत तुम्हाला असे लगेच कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आले पाहिजेत. इथं डायरेक्ट तुम्हाला हे कॅल्क्युलेशन मांडता आले पाहिजे. ठीक आहे. तर अशा स्वरूपाचा एक राज्यसेवेला विचारलेला प्रश्न होता. इझी होता. या ठिकाणी बाळांनो बघा ए बी आणि ABCD ह्यांची मिळालेली रक्कम आपल्याला त्यांनी दिली आहे. या ठिकाणी ए ची रक्कम समजा आपण 5x मानू, बी ची रक्कम सर 2x मानू, सी ची रक्कम 4x मानू आणि डी ची रक्कम किती मानू? 3x मानू. त्यांनी सांगितलंय की सी ला डी पेक्षा तुलना कोणाशी करताय तुम्ही? डी पेक्षा किती रुपये जास्त मिळाले सर? 1000 रुपये जास्त मिळाले. आहे स्वरूपाचा पार्ट दिला.
सी ची व्हॅल्यू 4x आहे सर, डी ची व्हॅल्यू सर 3x आहे आणि ह्या ठिकाणी किती 1000. 3x इकडे आल्या वजा होतील, मग x होईल ह्या ठिकाणी 1000. x ची व्हॅल्यू किती आली सर 1000 आली. आणि आता तुम्हाला विचारलंय b चा वाटा, तर b बरोबर किती येणार बाळांनो 2x. b बरोबर 2x, तर इथं किती झाले सर 2000 आणि हे तुमचं उत्तर आहे. b ची किंमत किती आली 2000. एकदम इझी गोष्टी दिल्यात, अवघड असं काही सुद्धा नाही. आता हे लास्टचे 2 प्रश्न बघू आपण. हे पण प्रश्न काय जास्त अवघड नाहीत, इझीत खूप. ह्या प्रश्नाला मी तुम्हाला एक आयडिया सांगेल, पर्यायाने जायचा प्रयत्न करा. पहिल्यांदा समजा ए आणि बी ह्या दोघांचा विचार करायचा आहे. ह्याच्यामध्ये काय दिले बघा, 20 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले, हा निष्कर्ष सत्य ठरवणारे 2 वाक्य निवडा. म्हणजे ह्यातली 2 वाक्य जर तुम्ही निवडले तर 20 विद्यार्थी तुम्हाला नापास झालेले भेटले पाहिजे. मग कुठल्या 2 वाक्याने तुम्हाला नापास झालेले विद्यार्थी 20 भेटतायत हे बघायचं आपल्याला. आता यांनी सांगितलंय की समजा ए आणि बी चा विचार करा. ए मध्ये सांगितलंय त्यांनी 40 विद्यार्थी पास झाले, पास झालेले किती सर 40 आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी दुसरं वाक्य सांगितलं 40 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झाले नाहीत. म्हणजे पास पण नाही तर नापास पण नाहीत. म्हणजे नापास पण कळत नाहीत आणि पास झालेत ते पण कळत नाही, कारण यांनी परीक्षा दिली नाही. त्यामुळे त्यांच्यात कॅपॅसिटी आहे का पास नापास हे काही कळत नाही. मग ह्यात तुम्हाला कळतंय का रे की 10 विद्यार्थी नापास झाले? ते म्हणणार सर अजिबात कळत नाही. ह्या 2 वाक्यावरून नापास झालेल्यांची संख्या कळत नाही, कारण हे 10 विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले, ते पास झालेत किंवा नापास झालेत हे कळत नाही असं हे वाक्यच सांगतंय तुम्हाला. त्यामुळे इथं पास आहेत का नापास आहेत हे 10 मी सांगू शकत नाही. मग तुम्ही नापासाची संख्या 20 येऊ शकते का ह्याच्यामधून? अजिबात येऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे ह्याने उत्तर तुम्हाला काढता आलं नाही. 20 विद्यार्थी नापास झाले असं म्हणता आलं नाही. मग ए आणि सी वाक्याचा विचार करा. ए नंबरचं वाक्य घ्या आणि नंतर सी नंबरचं वाक्य घ्या. इथं उत्तीर्ण झालेले समजा 40 घेतले तुम्ही, पास झालेले समजा तुम्ही 40 घेतले. आणि त्यांनी एक वाक्य पण असं दिलंय, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यापेक्षा 2 असे एक आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले पास आणि या ठिकाणी नापास ह्यांचं गुणोत्तर 2 असे एक आहे. असं त्यांनी प्रश्नामध्ये दिलंय. बाळांनो इथं तुम्हाला पासची संख्या तुम्हाला इथं समजा 40 आणायची, कारण हे ए नंबरचं वाक्य होतं, हे सी नंबरचं वाक्य होतं. आता ह्या दोघांवरून काय सोडवता येईल तुम्हाला? मग इथं 5ची संख्या 40 दिली म्हणजे ह्या कितीने गुणलं पाहिजे 20 ने. मग इकडे पण कितीने गुणलं पाहिजे 20 ने. मग नापास झालेले 20 विद्यार्थी भेटतात का? भेटतात. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे तुमचं. म्हणजे ए आणि सी पर्याय जर तुम्ही निवडला तर ह्याच्यावरून तुम्हाला 100% कळतं की नापास झालेले विद्यार्थी किती आहेत 20 आहेत. राष्ट्र स्वरूपाचा पार्ट आहे. ए आणि सी वाक्य त्यासाठी तुम्हाला निवडावं लागतील, त्याच्यावरून तुम्हाला कळते नापास झालेले विद्यार्थी किती आहेत सी म्हणजे 20 आहेत. आणि हा प्रश्न विचारलाय कर साहेब 2016च्या परीक्षेमध्ये. आता जुने प्रश्न सोडवण्याचा काय फायदा असतो तुमच्या लक्षात येईल. हाच प्रश्न पुन्हा राज्यसेवा पूर्वला विचारलाय 23च्या आणि हा प्रश्न अशा स्वरूपाचा आहे बघा. ह्याच्यामध्ये 10 विद्यार्थी नापास झालेत असं दिले तुम्हाला. किती विद्यार्थी नापास झालेत म्हणून 10 विद्यार्थी नापास झालेत. मग पुन्हा तुम्ही तेच विचार केला पाहिजे की पर्यायाने प्रश्न सोडवायचा पाहिजे. इथं पुन्हा त्यांनी दिले की 40 विद्यार्थी पास झाले, तर ह्याच्यामध्ये दिले 10 परीक्षा दिली नाही त्यामुळे ते नापास म्हणजे पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण झालेत का अनुत्तीर्ण कळत नाही. म्हणजे 40 तर पास आहेत हे मला फिक्स कळते पहिल्या वाक्यानुसार ए नुसार. पण दुसरं वाक्य सांगते की जे 10 आहेत त्यांनी परीक्षा दिली का नाही दिली मला माहित नाही, म्हणजे पूर्ण केली नाही म्हणून ते पास आहेत का नापास आहेत हे मी सांगू शकत नाही. मग तुम्ही असं म्हणू शकताय का ते 10 नापास आहेत? अजिबात सुद्धा म्हणता येत नाही, कारण ते स्पष्ट वाक्य सांगते ते उत्तीर्ण झालेत किंवा नाहीत हे म्हणू शकत नाही. ते उत्तीर्ण पण झाले नाहीत आणि ना पास पण झाले नाहीत असं ते वाक्य सांगते. ठीक आहे. आता बाळांनो बी आणि सीचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये सांगते की 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण नाही तर हे नाही. पुन्हा बीचा जर विचार केला तर पुन्हा ते तसंच येते 10 पास आहेत किंवा नापास आहेत हे मी म्हणू शकत नाही. आणि इथं त्यांनी दिलंय पास झाला अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेले आणि पास झालेले यांचं गुणोत्तर 5 असेल. पण हे 10 कुठं लिहायचे हे मला कळत नाही ना. पास मध्ये लिहायचे का नापास मध्ये लिहायचे हे मला कळत नाही, त्यामुळे हा पार्ट मी इथं म्हणू शकत नाही. आता ए आणि डी चा विचार केला, ए आणि डी चा विचार केला. ठीक आहे. ए आणि डी चा तर या ठिकाणी ए चा विचार केला तर पास झालेले विद्यार्थी 40 आहेत ए वाक्य सांगते. ठीक आहे. डी वाक्य काय सांगते? डी वाक्य सांगते राजांनो उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यापेक्षा 4 असेकने जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तीर्ण म्हणजे पास आणि नापास यांचं गुणोत्तर 12 4 असे अशा स्वरूपाचा पार्ट त्यांनी दिलाय. मग बाळांनो इथं जर विचार केला इथं किंमत समजा 40 आणायची तुम्हाला पासवाल्यांची, तर कितीने गुणलं पाहिजे 10 ने, कारण हे दिलंय तुम्हाला ए वाक्य.
मग इथं पण कितीने गुणलं पाहिजे, तुम्ही 10ने गुणलं पाहिजे, तर उत्तर किती आलं 10. नापास झालेले 10 भेटले का नाही, इथं फिक्स तुम्हाला नापास झालेले 10 भेटतायत. म्हणजे त्यामुळे बाळांनो ह्या प्रश्नाचं उत्तर येणार ए आणि डी, हे तुमचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. तर मागचा प्रश्न जर तुम्ही कधी सोडवलेला असता तर हा प्रश्न तुम्हाला जमायला काय हरकत नव्हती राजांनो. पण समजा तुम्ही मागचा प्रश्नच कधी सोडवला नसेल तर प्रश्न जमणं अवघड आहे बाळांनो. त्यामुळे एक ना एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे, असं म्हणून चालत नाही की हा प्रश्न नाही केला तर नाही का जमत, काय होतंय त्याला. पण पुन्हा आयोग तेच प्रश्न पुन्हा रिपीट विचारते. तर असे सगळे प्रश्न आपण ह्या प्रमाण गुणोत्तरवरचे डिस्कस केलेत. मी तुम्हाला थिअरी पण शिकवली, त्यामुळे हा पार्ट तुम्हाला सोपा वाटायला पाहिजे आणि प्रॅक्टिस करणं तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे बाळा. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त डीपमध्ये बघायचं असेल तर आपण ह्याच्यापेक्षा जास्त डीपमध्ये घेतलेले ते म्हणजे मास्टर कोर्स. मास्टर कोर्सने तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, त्यातले प्रश्न तुम्हाला जमतीलच, इतक्या चांगल्या पद्धतीने तो मास्टर कोर्स मी कम्प्लीट केला आहे. ठीक आहे, थांबवा.